बाबा, आई, घरात चोर घुसलेत. हा, मग त्यांना तू घरात का घुसू दिलंस? त्यांना परत पाठवायचं ना. कैलास, ही मस्करी करण्याची वेळ आहे का? बर, सूर्य काय बोलतेस तू? आई, बाबा, तुमच्याबद्दल मला स्वप्न पडलं आणि अचानक दचकून मला जाग आली. आम्ही स्वप्नात इतके हॉरिबल दिसतो की तू दचकून जागी झालीस. ऐकून तरी घे ना रे बाबा. मला जाग आली म्हणून तुम्ही झोपलायत का, व्यवस्थित आहात का हे बघायला मी खाली आले. आणि खाली येताना हॉलमध्ये कोणीतरी असल्याचं मला जाणवलं. भूत 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 असणार तिथे. नाही बाबा, मला संशय की की हॉलमध्ये चोर आहेत. आपण गेस्ट रूम मध्ये आहोत, चोर हॉल मध्ये आहेत. त्यांना काय करायचं ते करू दे. ते बाहेर सुखी, आपण आत सुखी. कैलास, अरे ती एवढी सांगते तर आपल्याला जाऊन बघायला हवं. चल बाबा, प्लीज प्लीज. तुमचं ठरलं पण मग जाऊ. अरे कोणी कुठे तिकडे टाकले? अरे तू काय येडायस काय? इथे तर कोणीच दिसत नाहीये सोयी. हो ना, मग चला झोपायला जाऊया. चला. आई बाबा, आई बाबा, ते चोर आहेत, झोपले असणार. हा, मग आपण झोपूया. मग ते तुम्ही चला ना प्लीज माझ्यासोबत. जाऊ दे, तुम्ही थांबा, मीच जाते. सांग ना तू जरा. आई, आई लवकर ये. तो बघ, मी बोलले होते ना तिथे चोर आहे. मी बोलले होते तिथे चोर आहे. राणीच्या पाकीत हत्ती दिसल्यावर मी काय खुश होतेस? तो चोर आहे, चोर. अरे बापरे, तू इकडेच येतो. चला झोपायला. पाणी 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 चोर. उदय उदय म्हटलं तेच खरंय. आपल्या घरात कोणीतरी नाही, चोरच शिरलेत. उदय, अरे फोन उचल रे बाबा. हा काका, तुम्ही मला हॉलमध्ये जाऊन का फोन केलाय? बघ, मी आता चोरामध्ये आणि किचनने हॉल बघितलाय. हा काय? थांब थांब थांब, गडबड करू नको. बघ, मी आता किचन मध्ये आहे आणि हॉल मध्ये मी चोर बघितले. काय काय आपल्या हॉलमध्ये चोर? आता शेजाऱ्यांच्या हॉलमध्ये जर चोर असतील तर मी तुला कशाला फोन करेन? काका ऐका ऐका, तुम्ही आहात तिथेच थांबा. मी दादाला उठवतो. ओके? अरे या चोरांनी मला उठवायच्या आधी या म्हणजे झालं रे बाबा. काका काका, तुम्ही घाबरू नका, मी करतो काहीतरी. ये. दाद्या, चोर आहे. काहीतरी करा ना रे. किती मध्ये गेलाय. त्याला पकडायचं. कायदा आपण हातात घ्यायचा नाही. तुही पहा. नाही बाबा, त्या चोराला पकडून आपण कायद्याच्या ताब्यात द्यायचं. पण कसं? त्याने आपल्याला काय केलं म्हणजे? नाही, नको नको. आई ग, तो एक आहे.
जण आहोत. आपण कशाला घाबरतोय? त्याने घाबरायला पाहिजे ना. नाही, पण मुद्दा तोच राहिला, पकडायचं कसं त्याला? एक मिनिट मी सांगते. मी आधी हॉलमध्ये जाते. हॉलमधला लाईट ऑन करेन. मग उजेडात चोराला रंगे हात पकडायचं. हा बरोबर. म्हणजे एकदा लाईट लागली की त्याला पळता पण येणार नाही. करेक्ट. काय लॉजिक आहे? तो तिथे का थांबेल लाईट लागल्यावर? अरे नाही जाणार नाही. एक मिनिट. तुम्ही दोघं आता चर्चा करत बसू नका. मी हॉलमध्ये जाऊन लाईट ऑन करते. तुम्ही दोघं माझ्या मागून या. हा हा ठीक आहे. चल लवकर. जुनी अगं काय झालं? काय गं? त्या लाईटच्या मला धप्पा मारून परत का आलीस? आम्ही दोघे येत होतो मागून. बाबा आई आपण चुकीचे होतो. म्हणजे घरात हे एक नाही 3 चोर आहेत. तीन चोर 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 तीन चोर चोर तीन चोर चोर चिंतोर तीन चोर एक दोन तीन दोन एक तरी 3 चोर. बाबा रे हळू बोलला कळेल त्यांना. त्याचं जाऊ दे, पण तुम्हाला कळतंय का? 1 2 3 3 2 1 टोटल 3 चोर. कैलास घाबरू नकोस. आपण घाबरलोय का? तू विचारतेस की सांगतेस? आपण का घाबरलोय? अरे हे घर आपलंय. आपण त्यांना चांगलाच धडा शिकवू शकतो. आणि ते आपली शाळा घेऊ शकतात. आता काय करायचं ते ठरवणार आहात का? सेमच आहे. काहीही बदललेलं नाहीये. अगं एकाचे 3 चोर झाले, त्याचं काय? अरे आपण पण 3 जण आहोत ना. आपण का घाबरतोय? आपण हॉलमध्ये जाऊ, लाईट लावू आणि आरडाओरडा करू. म्हणजे सगळे उठतील आणि हॉलमध्ये येतील. करेक्ट. आणि सगळे हॉलमध्ये आले की चोरांची धुलाई. पण मी काय म्हणतो, सगळ्या याच्या अगोदर चोरच तिथे आले तर तर तू आई आणि मी आपणच सॉलिड टीम. येस. बघून घेऊ रे बाबा. आणि तुझं नाव तर रजनीकांत आहे ना. चल बिंदास. जुई नको. बाबा मी आता बाहेर जाते. हॉलमध्ये जाऊन लाईट ऑन करते. तुम्ही दोघं माझ्या मागून या. आणि जर का चोर माझ्या समोर आले तर तुम्ही दोघे त्यांच्या मागून येऊन त्यांच्या अंगावर चादर टाकायची. आणि मग चोरांची धुलाई. चला चला. नाही जायचंय का? चादर घ्यायला मी यायचं नाही आहे का? अरे मी इथला ना, मी या घरातला नाही. तू बेत होय. बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. अरे मला तर वाटलं आता आज हे चोर मलाच पळून नेतात की काय. काका चोर फक्त किमती वस्तू नेतात. तुला काय म्हणायचंय? मी किमती नाहीये. अहो पण काका तुम्ही वस्तू आहात का? एक खमण येणार दादा काय? हे तुम्हा लोकांना जर भांडायचं असेल तर मी जातो. नको 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 जाऊ नको. जाऊ नको. मी आता तिथं हॉलमध्ये त्या जिन्याखाली 2 चोर बघितलेत. काय जिन्याखाली 2 चोर? आम्ही आत्ता इथे एक पाहिला. कुठं कुठं बघितलं तू? इथे गेस्ट रूम जवळ. इथं दोनाचे 3 झाले. आता या 3चे 6 व्हायच्या आत पोलीस आले म्हणजे बरं होईल. पोलीस? हा अहो इथे पत्रकार असताना तुम्ही पोलिसांना का बोलवलं? चालू मी. अरे ऐक. अरे तुम्ही दोघं वेळेवर याल की नाही या भीतीनं मी आधीच पोलिसांना फोन केला. अहो काका तुम्ही पोलिसांना का फोन केलात? ते काय पिक्चर मधले चोर आहेत का की पोलिसने तुम्ही चारों तरफ से घेर लिया है असं म्हटल्यानंतर ते थांबणार आहेत? अहो ते कधीच पळून जातील. अरे मग आपण त्यांना आधीच पकडलं पाहिजे. हे आपण अहो मग आता काय रजनी आणि रजनीकांत पकडणार आहे का त्यांना? आपणच पकडायला हवं. अरे ते चोर आहेत रे. ते उलट्या डोक्याचे असतात. काका
उलट्या डोक्याचे नक्की चोर होते की भूत होते? हे होते घबरे. अहो बाबा, म्हणूनच आपण त्यांना हुशारीने पकडलं पाहिजे. तू तू प्लॅन काय ते सांग ना. ओके ओके, ऐका. आता बघा, त्यांनी आपल्याला बघितलंय म्हणून ते गेस्ट रूम मध्ये गेले. आपण सुद्धा इथे किचन मध्ये दबा धरून बसूया. त्यांना कधी ना कधी बाहेर यावंच लागेल. आपण पण पेशन्स ठेवून इथेच थांबायचं. जेव्हा ते हॉल मध्ये येतील त्यांच्या डोक्यावर चादर आणि तुलाही. हा 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 डन 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 डन. तुम्ही ठरवलंय ना, मग डन 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 चला मग. डन डन. अक्का, चोरी युनियनला नोटीस दिली नव्हतीस का? कसली? पण ह्या घरात चोरी करणार आहोत त्याची. का? बघितलंस ना किती चोर फिरतायत ते? अरे पण नक्की चोर फिरतायत की या घरातल्या लोकांना रात्री फिरण्याचा आजार आहे तेच कळत नाहीये. काहीतरी गडबड होण्याआधी आपल्याला बाहेर जावंच लागणार आहे. चल चल चल. कुठून चाललंय? अरे मेन डोरने. चोर कधीच मेन डोरने येत नाही आणि मेन डोरने जात नाही. चोर खिडकीतून येतो आणि खिडकीतूनच जातो. आपली पण काहीतरी इज्जत आहे यार. मग आपण आपली इज्जत वाचवायला कुठल्या खिडकीतून जायचं? आपण टेरेस. आपण टेरेस वरून जायचं. म्हणजे या घराला एक टेरेस आहे आणि त्या टेरेस मधून बाहेर जाण्याचा मार्ग मला माहितीये. पण वर 2 बेडरूम आहेत. त्या बेडरूम मध्ये आपल्याला जे काही मिळतंय ते घ्यायचं आणि निघायचं. चल. कच्च्या, मी या रूम मध्ये जातो, तू त्या रूम मध्ये जा. मी पाठोपाठ आलोच. लवकर ये. चल. बाबा ये, हळूहळू ये. हळूच येणार आहे. माझ्यात फास्ट येण्याची हिंमत नाहीये. आमच्या रूम मध्ये चोर. आला भेटताय. अरे जुई, अगे या मुलीचा नेहमी फोकस चुकतो. आता लाईट लावायचे सोडून ही धावत वर कुठे गेली? हे ए हे ए हे ए हे हे ए हे 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 तू तू तिथेच थांबा. तुम्ही पण तिथेच थांबा. मी मुलगी आहे म्हणून मला कमी समजू नकोस हा. मी चोर वाटत असेल ना तरी मी चोरच आहे. पण मी तुम्हाला काय करणार नाही ताई. ताई मग मी तुम्हाला काय म्हणू? वहिनी, मावशी, काय म्हणू सांगा ना. माझ्या नवऱ्याला पकडतो. लाईट लावा. पकडला. काका पकडला. लाईट लावा. बाबा लाईट लावा. पकडला. सोडणार आधी लाईट लावू द्या. पकडला. लावा लवकर लाईट. काका लवकर लाईट लावा. चोर चोर काय रे, कसलं गोंधळ करताय? चोर आहे समोर. ए आवाज नाही करायचा. करेन दे धक्का. आपलं नाव आहे पक्का. तू आवाज करायचा नाही. माझी स्वरा झोपली आहे. ए गोल्डन किक. मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. ठीक आहे ठीक आहे. आणि हे मला ताईच म्हणायचा आणि माझ्या समोर चालाकी नाही दाखवायची. कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट आहे मी. इथेच माझे बेल्ट घ्यायचे वांदे आहेत. म्हणून मी चोरी करतो. मला जाऊ द्या ना प्लीज. मी तुला जाऊ दे, पण त्याआधी तू आमच्या घरात चोरून आलास ना, म्हणून तुला उठा बशा काढाव्या लागतील. मग जाऊ द्याल? हो. चल सुरू कर.
चोर 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 आम्ही पकडले चोर. आपण मिळून पकडले. पक्के त्यांना बांधून ठेवा. चल खाली. हा प्राजक्ता समोर आवाज चढवतो काय? झालं ना तोंड काळ निळा. चल आता खाली माझे बाबा आहेत. चला चल. पेटी चोर. बघा बाबा आमच्या बेडरूम मध्ये होता. अहो तुमची पेटी चोरली आहे नी. काय? मग हो मी चोरली पेटी. अरे एका सच्च्या कलाकाराची कला चोरलीस तू. मग बघा तू आज माझ्या हातून जिवंत सुटत नाहीस. हॅलो बाबा 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 अहो तुम्हाला हात उचलायची काय गरज आहे? फक्त 2 कविता ऐकवा इथल्या इथे जाईल. बस का ताई? गुड. आता त्या गोणीमध्ये आमचं जे काही सामान चोरलंयस ना ते परत कर. चल. तुमच्या घरातलं सामान लय चिवट आहे. झालं. थांब. यापुढे चोरी करू नकोस. ही माझी पहिली चोरी होती ताई. पहिली आणि शेवटची. जा सोडलं तुला. या भाऊबीजला मी नक्की येईन. थँक्यू ताई. तुमच्यासारखी सोडणारी माणसं मला परत कधी मिळणार नाही. ह्यापुढे मी कधीच चोरी करणार नाही. तुम्हाला खूप खूप थँक्यू. ताई. हा मला कळलंय तू भाऊबीजीला येणार आहेस ते. नाही ताई तुम्ही साप. ताई साप. ताई ताई तुम्ही साप. ताई साप. ताई ताई तुम्ही साप. ताई तुम्ही साप. अरे तू. आणि गर्दी बेडी. अरे तू ताई साप. ताई साप. ताई साप. कुठे बघितलास साप? आता हा कोण आणि असा काय पडला? बाबा हा चोर आहे. रूम मध्ये चोरी करत होता. बहुतेक याने रूम मध्ये सापाला बघितलं असावं म्हणून हा असा पडला असावा असं मला वाटतंय. एक मिनिट थांब ना. मला सांगा हे दोघं जर चोर आहेत तर मग हे दोघं कोण आहेत? अरे दादा कैलाशजी नमस्कार. अय्यो नमस्कार. रजनीकांत. कैलास. रजनी जुईची आई.